आमच्या आजी आहे ना तिची नाच नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शेतकर. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आय नो बऱ्याच दिवसांपासून माझी काही व्हिडिओ आली नाही आहे, पण या व्हिडिओद्वारे तुम्हाला बघायला मिळेल एक काहीतरी नवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कोकण म्हटलं तर शिमगा हा खूप मोठा सण साजरा होतो आणि या कोकणामध्ये म्हणजे गावोगावी वेगवेगळ्या परंपरा असतात, वेगवेगळ्या रूढी असतात, तिथली संस्कृती. जसं की लास्ट इयर आपण बागमांडलाला गेलो होतो, म्हणजे आंबवणे गावची रत्नागिरीतील ही जी पालखी होते, सावित्री नदी ओलांडून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येते. अशा प्रकारच्या पालखी आपण कव्हर केली होती. तसंच आमच्या गावात म्हणजे आमच्या खरसई गावामध्ये अशीच एक परंपरा आहे जी वर्षानुवर्षांपासून चालत आलेली आहे, म्हणजे खूप वर्षांपासून. पण ती कधी आपण म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न नाही केला. या व्हिडिओद्वारे एक चान्स मिळाला की आपण ही जी परंपरा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. ही परंपरा आहे म्हणजे एक रात्री सुरू होणारा खेळ, रात्री सुरू होणारा युद्ध, म्हणजे अर्थात देवदेवतांचा हे युद्ध असेल किंवा त्याला लागणारे जे काही गावाचा प्रतिसाद असतो खूप छान प्रकारे असतो. तुम्हाला या व्हिडिओद्वारे हे पूर्ण बघायला मिळेल आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हां, तुम्ही कांतारा बघितला असेल ना, तर कांताराची नक्की आठवण तुम्हाला या व्हिडिओ बघितल्यानंतर होईल. मित्रांनो, या खेळासाठी जर जायचं असेल, म्हणजे हे जे खेळ आज चालणार आहे त्यासाठी जायचं असेल तर सोबत शिट्टीही असायलाच पाहिजे. आणि जो घोडा जो बाहेर थांबला आहे त्या घोड्यावर जाऊन हा खेळ चालू होणार आहे. चला मग आपण जाऊया घोडे खेळायला. रात्रीचा काळोख, चांदण्यांचा प्रकाश आणि अचानक गावभर घुमणारे आवाज. मित्रांनो, हा आहे पुनवा. पौर्णिमेच्या रात्री भैरीदेव सफेद घोड्यावरून गावभर फेरफटका मारतो आणि त्याच्यासोबत असतो एक रौद्र खेळ. अंगात भैरीदेव, सफेद घोड्यावर स्वार, हातात काठेरी झुपकेदार शस्त्र आणि गावभर फिरणारा तो पुनवा. खरसई गाव आणि गावातील परंपरा यांना फार जुना इतिहास आहे
आणि जितका इतिहास जुना तितकाच त्याच्याशी जोडलेल्या अनेक कथा आणि कहाण्या. याच परंपरेबद्दलची गोष्टसुद्धा अशीच काहीशी आहे. त्या बऱ्याच गोष्टींपैकी एक गोष्ट अशी की त्या काळी खरसई हे गाव काहीसे उंचवट्यावर होते. उंचवट्यावर असलेल्या या गावाचा राखणदार म्हणून भैरीदेव. आणि गावाच्या खालच्या बाजूला म्हणजेच खाडीच्या दिशेला असलेल्या जागेचा राखणदार म्हणजेच म्हसोबा. ज्याप्रमाणे भैरीदेव सफेद घोड्यावर बसून येतो त्याप्रमाणेच म्हसोबा ज्या वाहनावर येतो तो म्हणजेच या खेळातील घवा. घवा म्हणजे एक बलवान, अवाढव्य आणि रौद्र असा रानटी रेडा. तर भैरीदेव गावाचा फेरफटका मारताना खाडीच्या कडेला असलेल्या आपल्या विश्रामस्थानाकडे जात असताना रस्त्यात हाच घवा आडवा येतो. नेहमीप्रमाणे घाईघाईत घव्याची परवानगी न घेता त्याच्या हद्दीत शिरल्यामुळे घव्याला राग येतो. राग एवढा भयंकर असतो की घवा थेट भैरीदेवाला युद्धासाठी आमंत्रण देतो. भैरीदेव समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु स्वाभाविकपणे घवा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आणि युद्ध करून तुला हरवूनच शांत होईल अशी शपथच घेतो. घवा काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पुन्हा सुद्धा युद्धाला तयार होतो आणि आपले सैन्य आणायला गावाकडे परततो. पुन्हा गावात परततो. एक राखणदाराला मदतीसाठी बोलावतो आणि संपूर्ण गाव युद्धासाठी एकत्र उभं राहतं. म्हणजे आपल्या गावाची ख्याती आहे की या गावावर आजपर्यंत मुंबई अनेक ठिकाणी देशी परदेशी आपली मंडळी बालगोपाल मंडळी एवढा मोठा कोरोनाचा आजार आला पण कुणाच्या केसाला सुद्धा धक्का त्या माझ्या माता समजाईने लावून दिला नाही आणि हा गाव खरोखर शांततेने
आणि एकमेकाच्या प्रेमभावनाने नांदत आहे. ही त्या आपल्या गावदेवीची खरोखरच महती आहे. बघा, अनेक गावामध्ये अनेक काही भांडण तंटे झगडे पसरत चाललेत, पण खरसई गाव आज कलेक्टरने सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे. त्या कामाची पावती आहे. कलेक्टर साहेबांनी हा गाव शांततामय म्हणजे 15 तालुक्यांच्या मध्ये असणारी गावामध्ये आणि खरसई गाव शांतता म्हणून त्यांनी डिक्लेरेशन केलेलं आहे. सगळ्या गावांना पहारेकरी पोलीस सुरक्षा मंडळ जात आहेत, पण खरसई गावाला अजिबात कुठलाही पोलीस कुठलाही सुरक्षा अधिकारी येत नाही. त्यांच्या मीटिंगमध्ये कलेक्टरच्या मीटिंगमध्ये सांगतात की खरसई गाव शांततामय. ही कुणाची कृपा? तर त्या सोमनाथ देवीचा आशीर्वाद आणि सर्व आपल्या तमाम जनतेने केलेला. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक राखणदाराला सोबत घेत सगळ्यांना एकत्र करत पुन्हा युद्धासाठी निघतो आणि युद्धस्थळी येऊन युद्ध सुरू होते. तर मित्रांनो, हा दोन देवांमधील संघर्ष पाहण्यासाठी किंवा हौशीने हा खेळ खेळण्यासाठी संपूर्ण गाव रात्रभर जागा असतो. तसेच आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणात हा खेळ पाहण्यासाठी आवर्जून येतात. आता युद्ध म्हटले तर घोडदळ आणि पायदळ सैन्य असतोच. या युद्धात घोडेही असतात, पण हे घोडे भाताच्या पेंड्यांचे किंवा गवताचे बनवलेले असतात. काही वर्षांपूर्वी हे घोडे नारळाच्या झापांचे असायचे, पण या घोड्यांमुळे लोकांना इजा व्हायची, म्हणून घोडे पेंड्यांचे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. या खेळात प्रामुख्याने गावातील आगरी समाज, कोळी समाज आणि बौद्ध समाज आवर्जून सहभागी होतात. कोणी नाचतं, कोणी गातं, कोणी खेळात सहभागी होतं आणि काही जण फक्त डोळ्यात उत्सुकता घेऊन सोहळा पाहत राहतात. आणि घोडे जसे धावताना ओरडतात तसा आवाज होण्यासाठी जवळ असणारे शिट्ट्या वाजवल्या जातात. खालूबाजा, शिट्ट्या आणि भोंग्यांचा आवाज पूर्ण रात्र गावाला एका वेगळ्याच ऊर्जेने भारून टाकते. ही फक्त एक परंपरा नाही, हा आहे गावाच्या श्रद्धेचा आणि एकतेचा उत्सव.
मित्रांनो खूप मजा येते, खूप धमाल करतात सगळेजण. आजूबाजूच्या गावातले लोकसुद्धा येतात. मगाशी मी बघितलं तर लेडीज एकदम टेम्पो गाडी वगैरे करून आले होते बाजूच्या गावातले. हे खास फक्त आमच्या गावात घोडे खेळण्याचा हे बघण्यासाठी. आणि माझ्या मागे बघू शकता खूप धमाल करतात सगळेजण. आता बहुतेक हे संपायला आले. आता वाजलेच सकाळचे 4:30 आणि आता अजून जवळपास 5:30पर्यंत हे संपेल. आता क्लायमॅक्स जवळ आला आहे आणि सगळेजण म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच मजा करत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल सगळे कसे नाचतायत, धमाल करतायत. रात्र संपत येते आणि युद्ध पोहोचतं त्याच्या शेवटच्या टप्प्यावर. पुनवेच्या प्लॅननुसार पुनवा गव्याला युद्ध करत करत त्याच्या ठरवलेल्या ठिकाणी घेऊन येतो आणि हा गवासुद्धा रागाच्या भरात या पुनवेच्या मागे मागे धावत येऊन पोचतो होळीच्या पटांगणात. पुनवा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या प्लॅननुसार पुनवा पुढे आणि गवा मागे येत राहतो. सद्यस्थितीत दोघेही होळीला 5 प्रदक्षिणा घालतात आणि शेवटी उगवणाऱ्या सूर्यासोबत होळीच्या साक्षीने पुनवेचे सहकारी गव्याचा वध करतात आणि इथेच संपतो हा रौद्र पण पवित्र खेळ. गव्याचा वध झाल्यानंतर हे म्हसोबा देव आणि बहिरी देव होळीवर असणारे गावदेवीच्या मंदिरात दर्शन घेतात आणि गळाभेट करतात. कधी कधी हे देव गळाभेटही घेत नाहीत आणि तो राग पुढच्या वर्षासाठी तसाच जिवंत ठेवतात आणि सर्व गावकऱ्यांना एक सस्पेन्समध्ये ठेवून पुढच्या वर्षी येण्यासाठी भाग पाडतात. म्हणूनच प्रत्येक वर्षी हा खेळ नव्याने सुरू होतो. तर तुम्हीही पुढल्या वर्षी याल ना आमच्या गावात घोडे खेळायला? तुम्हाला ही परंपरा आणि हा खेळ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा रिस्पॉन्स आला तर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायला प्रोत्साहन मिळतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.